नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा भूगोल या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची द्वितीय सत्र परीक्षा 2024ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. या प्रश्नपत्रिकेतल्या काही महत्त्वपूर्ण सूचना पहा. त्यानंतर प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 4 गुणांसाठी. 1. पश्चिमेकडील ठिकाणांच्या वेळेपेक्षा पूर्वेकडील ठिकाणांची वेळ नेहमी पुढे असते. 2. उच्च शिक्षणाचे केंद्र असल्याने पुणे शहराचा विकास झाला. 3. कोकण रेल्वेच्या सानिध्यामुळे सावेड या गावाचा विकास झाला. 4. नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी हवाई मार्ग उपयुक्त ठरतात. या पद्धतीने 4 गाळल्या जागा लिहायच्या आहेत पूर्ण करून. आजच झालेला हा पेपर आहे आणि अशाच जर तुम्ही लिहिले असतील तर आपल्याला 4 पैकी 4 गुण हे मिळणार आहेत. त्यानंतर ब भाग बघा. योग्य जोड्या जुळवा. 4 गुणांसाठी. अ गट 1. हरित छत्रमार्ग, त्याची जोडी आहे ड. अवयवांची जलद गतीने वाहतूक. 2. रोरो वाहतूक अ. कोकण रेल्वे. 3. संदेशवहन ब. कृत्रिम उपग्रह आणि 4. म्हैसूर क. कर्नाटक. या पद्धतीने 4ही जोड्या आपण कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. 4 गुणांसाठी. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. देशाच्या सीमांतर्गत केलेले पर्यटन म्हणजे कोणते पर्यटन होय? उत्तर: देशाच्या सीमांतर्गत केलेले पर्यटन म्हणजे स्वदेशी पर्यटन होय. 2. जागतिकीकरण म्हणजे काय? देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय. 3. जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात किती फरक आहे? अधिक 5 तास 30 मिनिटांचा फरक आहे. 4. अतिरिक्त उत्पादनाचे काय केले जाते? उत्तर: अतिरिक्त उत्पादनाचे तुटवडा असलेल्या प्रदेशांना मागणीनुसार पुरवठा करण्यात येतो. या पद्धतीने 4ही जोड्या लावा आणि एका वाक्यात प्रश्नांची उत्तर आपण लिहिली तर 4 पैकी 8 मार्क्स आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर पुढचे प्रश्न पाहू. प्रश्न तिसरा. पुढे दिलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील पर्यटन स्थळे दाखवा. जम्मू, मंगळूर, कोलकाता, कन्याकुमारी, पणजी आणि आग्रा. ही 6 ठिकाणं आपल्याला या नकाशामध्ये दाखवायची आहेत. बघा, असा भारताचा नकाशा आराखडा आपल्याला दिला जाईल आणि त्यामध्ये ही 6ही ठिकाणं आपल्याला दाखवायची आहेत. बघा, या ठिकाणी जम्मू दिसते आपल्याला व्यवस्थित. हे जम्मू या ठिकाणी दाखवायचं आहे. त्यानंतर आग्रा, पणजी, मंगळूर आणि इकडं कोलकाता. अशा पद्धतीने 6 ठिकाणांपैकी कोणतेही 4 ठिकाणं जर आपण दाखवली तर आपल्याला 4 गुण मिळणार आहेत आणि या ठिकाणी याची सूची पण तयार करायची आहे. त्यालाही 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न. संज्ञा स्पष्ट करा. 1. जागतिक प्रमाणवेळ आणि दुसरी आहे भारताची प्रमाणवेळ. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आपण त्याची उत्तरं पाहू. बघा, या ठिकाणी जागतिक प्रमाणवेळ आणि ही भारताची प्रमाणवेळ, हे दोन्ही व्याख्या आपण व्यवस्थित लिहायच्या आहेत आणि 4 गुण मिळवायचे आहेत. थोडेसे वाढवायचं ते उत्तर. जागतिक प्रमाणवेळ आणि भारताची प्रमाणवेळ थोडं सविस्तर लिहायचं आहे म्हणजे आपल्याला जास्त गुण मिळतील. बघा, या ठिकाणी काही थोडीशी माहिती त्या संदर्भात. पुढचा प्रश्न. प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. 1. आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे. बघा त्याचं उत्तर.
या ठिकाणी हे उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे, पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. हे त्याचं उत्तर. याचा हा अर्धा भाग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. त्याचं उत्तर पाहू आपण. या ठिकाणी पुढचा प्रश्न 6वा, खालील माहितीच्या आधारे जोड स्तंभालेख काढा. 6 गुणांचा हा प्रश्न आहे आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपल्याला द्यायची आहेत. बघा ही माहिती, भारत, चीन, ब्राझील, संयुक्त संस्थाने यांचं निर्यात मूल्य आणि आयात मूल्य या ठिकाणी दिलेले आहे आणि खाली ब मध्ये प्रश्न विचारले 3. बघा सुरुवातीला आपण जोडस्तंभालेख पाहू. बघा हा या पद्धतीने आलेख पेपर आपल्याला हा जोडस्तंभालेख काढायचा आहे. आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं. भारताचे आयात मूल्य किती आहे? 380. सर्वात कमी आयात मूल्य कोणत्या देशाचे आहे? ब्राझील. सर्वात जास्त निर्यात मूल्य कोणत्या देशाचे आहे? चीन. या पद्धतीने या प्रश्नाची उत्तरं लिहायची. त्यानंतर पुढचा प्रश्न 7वा शेवटचा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 8 गुणांचा हा प्रश्न आहे. 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची. 1, जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा. बघा ते या ठिकाणी हे उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न, पर्यटनाचे उद्देश कोणते असतात? हे उत्तर आहे त्याचं. पर्यटनाचे उद्देश हे 7 उद्देश आपण या ठिकाणी लिहिले तर आपल्याला 4 गुण मिळतील. पुढचं, टीव्ही हे संदेश वहनाचे स्वस्त साधन आहे हे स्पष्ट करा. हे उत्तर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची भूगोल विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.